आशा भोसले यांच्यावरील स्वर स्वामिनी आशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईच्या विले पार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगला। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं। या पुस्तकात 90 मान्यवरांनी आशाताईंवर लिहिलेले 90 लेख आणि दुर्मिळ छायाचित्र आहेत। मंचावरती पद्मविभूषण आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते। आशाताईंच्या गाण्यामुळे आपलं जीवन समृद्ध झालं अशा भावना मोहन भागवतांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या, तर आशाताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीची आठवण सांगितली आणि लता दीदींच्या आठवणीलाही उजाळा दिला। या कार्यक्रमाला अशोक सराफ, निवेदिता सराफ, जॅकी श्रॉफ, वैशाली सामंत, सोनू निगम, सुदेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर या बातमी सोबतच 0 आवर मध्ये आज इथेच थांबूयात। सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भेट होईल 7:56 तोपर्यंत पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।